दिवस त्या ठिकाणी बोलू लागतं आणि 7वा महिना पूर्ण झाला आणि 8वा महिना पूर्ण झाला. 9 महिने 9 दिवस संपले आणि आईच्या उदरातून बाहेर पडलं 8वीन पाय मी नवस करतो असं म्हणणारं बाळ पुन्हा त्या आईला आणि भगवान परमात्म्याला म्हणतो मी कधी म्हटलो होतो, मी असं कधी म्हटलं होतं. म्हणून या ठिकाणी आईच्या गर्भामध्ये गर्भस्थिर निर्मितीला सुरुवात झाली का त्या बाळाबद्दल 5 गोष्टी ठरलेल्या असतात. आयुष्य, कर्म, धन, विद्या आणि मृत्यू. आविच कर्मची वित्तची विद्या निधीन पचंताने सृजनते गर्भस्थ एव दीनहा. शास्त्रकार बोलतात आईच्या गर्भामध्ये आयुष्य, कर्म, धन, विद्या आणि मृत्यू या 5 गोष्टी आईच्या गर्भात ठरलेल्या असतात. मरण जरी ठरलेलं असलं पण शास्त्रकार बोलतात मरणाऱ्या माणसानं धनिष्ठाच्या 4थ्या चरणावर मरू नये, शततारक नावाच्या नक्षत्रावर मरू नये, व्यतिपात नावाच्या नक्षत्रावर मरू नये, उत्तर भाद्रपदामध्ये मरू नये, पूर्व भाद्रपदामध्ये मरू नये, रेवती नावाच्या नक्षत्रावर मरू नये, व्यतिपात नावाचं नक्षत्र चालू असताना शनिवारी आणि 12 वाजता मरू नये. एवढ्या नक्षत्रावर मरू नये. मरण जरी आपल्या हातात नसलं तरी मरणाऱ्या माणसानं एवढ्या नक्षत्रावर मरू नये. मी डबल सांगून जातो. धनिष्ठाचं 4थं चरण शततारक नावाचं नक्षत्र, उत्तर भाद्रपद, पूर्व भाद्रपद, रेवती नावाचं नक्षत्र, व्यतिपात नावाचं नक्षत्र चालू असताना शनिवारी आणि 12 वाजता एवढ्या नक्षत्रावर कोणी मरू नये. एवढ्या नक्षत्रावर कोणी देह ठेवू नये. कोणी म्हणेल काय होईल तर या ठिकाणी एवढ्या नक्षत्रावर जर देह ठेवला तर पितृदोष निर्माण केला जाईल. आणि एवढ्या नक्षत्रावर एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी जन्माला आली तर बापानं कमवलेल्या इष्टिक मधला 1% शिल्लक ठेवणार नाही अशी ही नक्षत्र सांगतात. जर कोणाला शंका असेल तर घरी गेल्यानंतर देवी भागवत नावाचा ग्रंथ वाचून घ्या. विठ्ठल 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 भागवतामध्ये प्रजापती दक्ष नावाचा राजा होऊन गेला. त्या दक्ष नावाच्या राजाला 10,000 मुलं आहेत आणि रोज 50 मुलं मिळून येतात आणि राजा दशरथ या ठिकाणी दक्ष नावाच्या राजाचं दर्शन घेतात आणि पाठीवर थाप टाकतात वडील, आशीर्वाद भाऊ जाओ. 50 मुलं रोज निघून जातात. 50 मुलं रोज निघून जातात. 50 मुलं रोज निघून जातात. असे 10,000 मुलातून एक दिवस महाल पूर्ण या ठिकाणी रिकामा मोकळा झालेला दिसला आणि प्रधानजीला बोलवलं, इकडे या. काय माझे जे 10,000 मुलं होते ते कुठे गेले? एकही दिसत नाही. राजामध्ये काय भानगड आहे? तेव्हा सांगितलं सरकार नारद मुनींच्या सांगण्यावरून, नारद मुनींच्या ऐकण्यावरून, नारद मुनींच्या बोधावरून सर्व मुलं 10,000 मुलं तुमचे जंगलात निघून ब्रह्मचारी झालेले. याच्याकरता तुमचं दर्शन घेण्याकरता रोज येत होते सरकार. असं नारद मुनींच्या सांगण्यावरून सर्व ब्रह्मचारी झाले. हो, त्याच वेळेस दक्ष नावाच्या राजानं नारद मुनीला शाप देऊन टाकला, तुम्ही स्वर्ग मृत्यू पाताळ एक मुहूर्त सुद्धा उभे राहणार नाही. भागवतामध्ये या ठिकाणी दक्ष नावाच्या राजानं नारदजी महाराजाला दिलेला शाप आहे. अरे माझ्या कुटुंबामध्ये वारसा चालवण्याकरता 10,000 मुलं तयार केले, एकही मुलगा राहिला नाही. म्हणून मागून 1,000 मुलं तयार केले. भागवतामध्ये त्याला शबल अश्व नाव दिलेलं आहे. 1,000 जे मुलं तयार केले त्याला शबल अश्व नाव दिलेलं आहे. आणि 1,000 मुलामध्ये 60 मुली या ठिकाणी जन्माला आलेल्या आहेत. 60 मुलीपैकी 27 मुली ह्या चंद्राला दिलेल्या आहेत. आणि ज्या 27 मुली चंद्राला दिल्या ते 27 नक्षत्र झालेले. विठ्ठल 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 विठ्ठल
27 नक्षत्र आहे. त्यापैकी धनिष्ठाचं 4थं चरण शततारक नावाचं नक्षत्र, उत्तर भाद्रपद, पूर्व भाद्रपद, रेवती नावाचं नक्षत्र, व्यतिपात नावाचं नक्षत्र आहे. किती झाले? आता पुढे सांगून जातो. श्रवण नावाचं नक्षत्र आहे. या श्रवण नावाच्या नक्षत्रावर जर 6 वर्षाचं बाळ जर शाळेमध्ये पहिल्या दिवशी पाठवित असताना किंवा ॲडमिशन शाळेमध्ये टाकीत असताना श्रवण नावाच्या नक्षत्रावर जर शाळेमध्ये पाठवलं तर ते बाळ जगाच्या पाठीवर त्याच्या बुद्धीला कोणीच बुद्धी लावू शकत नाही, एवढं विद्वान आणि हुशार बनेल असं श्रवण नावाचं नक्षत्र सांगताय. ज्याला डॉक्टर, वकील, न्यायाधीश मुलगा बनवायचा असेल त्या मायबापानं मुलाचं ॲडमिशन भरीत असताना किंवा शाळेमध्ये टाकीत असताना किंवा पहिल्या दिवशी वर्गामध्ये पाठीत असताना आश्लेष नावाच्या नक्षत्रावर पाठवावा. ज्या मायबापानं आश्लेष नावाच्या नक्षत्रावर मुलाला जर शाळेमध्ये पाठवलं तर तो मुलगा डॉक्टर आणि वकील बनल्या जाईल असं नक्षत्र सांगताय. हस्त नावाच्या नक्षत्रावर जर कन्याला हत्तीवरती बसून जर शुक्रवारी तिचा जर विवाह केला तर तिचं अखंड जीवन सर्व सुखामध्ये प्रदर्पण करील. चला जाऊ द्या. 27 नावाचे नक्षत्र सांगत बसलो तर अख्खं कीर्तन त्याच्यात गुंढळून जाईल. कधीतरी आलो तर मला राहिलेले नक्षत्र सांगा, मला वेळ मिळाला तर मी पुन्हा सांगेल. विठ्ठल विठ्ठल म्हणून एवढ्या नक्षत्रावर या ठिकाणी हे ठेवून आहे. भीष्माचार्य भागवतामध्ये गोड वर्णन आहे. बरेच माणसाचं म्हणणं आहे का भीष्माचार्य हे 52 दिवस बाणावर झोपून होते. बऱ्याच जणांना म्हटल्या जातं का त्यांना शिरपंजरी पडावा लागलं, पण भागवतामध्ये त्याचं मुख्य कारण आहे का 52 दिवस उतरयान लागण्याकरता टाईम होता, म्हणून 52 दिवस बाणावर झोपून राहिलेले आणि भगवान कृष्ण परमात्म्याची भेट घ्यायची अजून राहिलेली होती, म्हणून 52 दिवस या ठिकाणी बाणावर झोपलेले होते. अशा मार्मिक असतात कथा भागवतात, रामायणात असतात. विठ्ठल म्हणून या ठिकाणी ध्येय ठेवीत असणाऱ्या मनुष्यानं असं या प्रकारे या ठिकाणी शास्त्रामध्ये सांगितलंय. 16 प्रकारचे नगर लागतात. मी तुम्हाला सांगितले ते सारजाबाई यांनी ध्येय ठेवल्यापासून 17व्या दिवशी त्यांना पहिलं नगर सौम्यपूर लागलेलं आहे, दुसरं नगर शौर्यपूर लागलेलं आहे, तिसरं नगर नगेंद्र भवन लागलेलं आहे, चौथं नगर गंधर्वपूर आहे, 5वं नगर शैलागम आहे, 6वं नगर कौचपूर आहे, 7वं नगर कुरपूर आहे, 8वं नगर विचित्र भवन आहे, 9वं नगर ब्रह्नापूर आहे, 10वं नगर नानाकंदपूर नावाचं नगर आहे, 11वं नगर सुतुप्त भवन आहे, 12वं नगर रौद्यपूर आहे, 13वं नगर परिवर्षण आहे, 14वं नगर शुतुढ्य आहे, 15वं नगर भवभीती आहे, 16वं नगर धर्मनगर आहे. एवढ्या 16 नगराचा प्रवास वर्षभराच्या प्रवासात दिला जातो. गरुड पुराणामध्ये त्याचे श्लोक आलेले. सौम्यम शौर्यपुरम नगेंद्र भवनम गंधर्व शैलागमो कौचपुरम कूरपुरम विचित्रभूम ब्रह्नापदम दुःखदम नानाकंदपुरम सुतुप्त भवनम रौद्यपुरम परिवर्षणम शुतुड्ये भवभीति धर्मनगरम यम्याम गतम चाग्रजहा. या 16 नगराचा प्रवास 17व्या दिवशी सुरुवात केल्या जातो. सारजाबाईला 17व्या दिवसाची जर तारीख तुम्ही लिखाण केलेली असेल तर तिथून 5.5 महिन्यानं नानाकंदपूर नावाचं नगर दाखवल्या जातं आणि त्या नगरामध्ये इथले सर्व माणसं दाखवल्या जातात. गरुड पुराणाचं म्हणणं आहे वर्षभराच्या प्रवासामध्ये एकच नगरामध्ये इथली माणसं दाखवल्या जातात. त्या नगराचं नाव आहे नानाकंदपूर नावाचं नगर आहे. तिथून 15 दिवस ओलांडले का मातोश्रीला 1016 किलोमीटर वैतरणा नावाची नदी लागल्या जाते. रक्तानं पोवानं मांसानं भरलेली आहेत. आता माझा विशेष गरुड पुराण आहे, माझा विशेष रामायण आहे, माझा विषय भागवत आहे, माझा विषय शिवपुराण आहे, माझा विषय नर्मदा पुराण आहे. मी जर सखोल गरुड पुराणाची जर सुरुवात केली तर 7ही दिवस तुम्ही इथे बसून राहिले तर एवढं चिंतन संपणार नाही. 138 अध्यायाचं आहे, सखोल चिंतन आहे त्याच्यामध्ये. म्हणून मी काही महत्त्वाचे टप्पे तुम्हाला त्या ठिकाणी सांगून जातो.
म्हणून शास्त्रामध्ये असं वर्णन आहे 1016 किलोमीटरची वैतरणा नावाची नदी लागती, फक्त 3 लोकांना पार केल्या जाते. कोणाकोणला? ज्यांना 3दा गायदान केलेली आहे त्याला या ठिकाणी वैतरणा नावाच्या नदीतून पार केल्या जातं. धर्माकरता 3.5 हाताची जमीन ज्यांना दान केलेली आहे त्याला वैतरणा नावाच्या नदीतून पार केल्या जातं. ज्यांना अखंड भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलेले धनानी भौम गोष्ट दे चित्ताय परलोक मार्गी कर्माने व क्षती जीवेक. अरे साठवलेला पैसा हा तिजोरीत राहणारे, बांधलेले जनावर हे गोठ्यात राहणार आहे. अरे केलेली पत्नी इष्ट मित्र सजन सोके सोयरे या पत्नी फक्त दारापर्यंत येणार आहे. इष्ट मित्र सजन सखे सोयरे स्मशानापर्यंत येणार आहे. पण केलेलं या ठिकाणी शरीर फक्त जळेपर्यंत राहणार आहे. पण केलेलं कर्म आणि दान आणि धर्म हा परलोकात कर हरी भक्ती परलोकी कर हरी भक्ती परलोकी कर हरी भक्ती परलोकी कर हरी भक्ती परलोकी सोड विनाय परलोका येईल कामा सोडवीन यमापासून या. म्हणून हस्तम पवित्रमिदी दान पुण्यम पादम पवित्रमिदी तीर्थयात्रा मुखम पवित्रमिदी नाम घोषम हृदयम पवित्रमिदी ब्रह्मनिष्ठा. अरे हाताची शोभा दान करण्यात, पाया शोभा तीर्थयात्रा करण्यात, मुखाची शोभा भगवान परमात्म्याचं नामस्मरण करण्यात आहे. शास्त्रकार तर याच्याही पुढे बोलतात दानेनं पाण्यानं तू कंकनेनं स्नानेनं शुद्धीनं तू चंदनेनं मानेनं तृप्तीनं तू भोजनेनं ज्ञानेनं मोक्षनं तू मुंडनेनं. अरे हातामध्ये सोनं नाणं घालण्यापेक्षा दान करा. अरे नाशिवंत शरीराला चंदन लावण्यापेक्षा स्नान करा. अरे भोजन करण्यापेक्षा मान मिळवा आणि मुंडन करण्यापेक्षा ज्ञान मिळवा. कारण शिलेना शुभती रूपम शमया शुभती बलविन्याने शुभती ज्ञानम धनाने शुभती दानम. अरे मनुष्य किती गुणवान आहे, मनुष्य किती रूपवान आहे याला महत्त्व नाही, तो शीलवान किती याला महत्त्व आहे. अरे मनुष्य किती बलवान आहे याला महत्त्व नाही, तो क्षमाशील किती याला महत्त्व आहे. मनुष्य किती ज्ञानवान आहे याला महत्त्व नाही, ज्ञानाची सिद्धी किती याला महत्त्व आहे. अरे मनुष्य किती धनवान आहे याला महत्त्व नाही, तो भगवान परमात्म्याचं चिंतन किती करतो याला महत्त्व आहे. भावेन देवम कलया नरेंद्रम धनेन कांता कपटेन शत्रू सत्येन मित्रम कृपयाचे पुत्रम ज्ञानेन मोक्षवशमान याती. अरे भावानं देवाला आकळवल्या जातं, कलेने राजाला आकळवल्या जातं, धनाने पत्नीला आकळवल्या जातं, सत्यानं मित्राला जिंकल्या जातं, प्रेमाने मुलाला जिंकल्या जातं, कपटाने शत्रूला जिंकल्या जातं, ज्ञानाने मोक्षाला जिंकल्या जातं. आचार कुलमा किती देशा किती भाषणम समृष्टीत वापुरा किती भोजनम. अरे माणसाच्या आचारावरून त्याचं कुळ कळतं, माणसाच्या भाषावरून त्याचा देश कळतो, माणसाच्या उठण्या बसण्यावरून आपल्याबद्दल असलेली आपुलकी आणि प्रेम कळतं, माणसाच्या शरीरावरून मायपानं त्याचं खानपान कळतं. म्हणून कश्य दोषकुले नास्ती व्याधीनो कोण पीडिता व्यसनम नक्कीन प्राप्तम कश्य सुखी निरंतरम. तुम्ही किती सज्जन वागा, तुम्ही किती नम्रतेनं वागा, पण आजपर्यंत या जगाने कोणाच्या घराला दोष दिलेला नाही असं घर दाखवा. कश्य दोष कुले नास्ती व्याधीनो कोण पीडिता. अरे जन्माला आल्यापासून मरपर्यंत आजपर्यंत आजारानं पिछेडलेला नाही असा माणूस दाखवा. अरे जन्माला आल्यापासून मरपर्यंत डोळ्यात अश्रू आलेला नाही असा माणूस दाखवा. अरे जन्माला आल्यापासून मरेपर्यंत निरंतर सुख भोगणारा मनुष्य दाखवा. जगाच्या पाठीवर तुम्हाला कोणी मिळणार नाही. भागवतामध्ये रतिदेव महाराजांचं चरित्र ऐका. 48 दिवस उपासी, 48 दिवस उपासी.
आणि भगवान परमात्म्याची प्रार्थना केली. 5 पक्वान्नाचं अन्न या ठिकाणी शिजून आलेलं आहे. आता पाणी फिरवलं आणि भगवान कन्हैयाला नमस्कार करणार तेवढ्यात भगवान परमात्म्यानं एका भिक्षुकाचं रूप धारण केलेलं आहे. महाराज मी उपास आहे, देता का अन्न देता मला? आलेलं ताट 48 तासानंतर आलेलं, 48 दिवसानंतर आलेलं ताट रती देवानं देऊन टाकलेलं. घेऊन जा महाराज. पुन्हा उपवासाला सुरुवात झालेली आहे. पुन्हा भगवान परमात्माला पुन्हा डबल 48 तासानंतर पुन्हा 5 पक्वानाचं ताट भरून आलेलं आहे. पुन्हा रतिदेव महाराजानं पाणी घेतलं, फिरवलं, भगवान कन्हैयाला हात जोडणार तेवढ्यात एका भिक्षुकांना पुन्हा रूप धारण केलेलं आहे. महाराज मी फार दिवसाचं उपासी, देता थोडं? घेऊन जा. 3दा 48 दिवस, 3दा 48 दिवसानंतर रतिदेव महाराजानं आलेलं 5 पक्वानाचं अन्न भगवान परमात्म्याने एका भिक्षुकाचं रूप धारण करून देऊन टाकलंय. आणि भगवान परमात्मा प्रसन्न झाले. भागवतात मोठी कथा आहे, मी रंगवीत नाही कारण वेळ बराचसा जाईल. 11:15 वाजले, 12 वाजता मला कार्यक्रम संपवायचा असल्यामुळे मी शॉर्टकट सांगून जातो. 3दा विचार करा. 48 48 48 दिवसाचा 3दा बेरीज करा किती दिवस होतात. आणि शेवटी भगवान परमात्मा प्रगट होतात. रतिदेव महाराजाला विनवणी करतात, तुमच्या करता मी काय देऊ? रतिदेव महाराज सांगतात, माझ्या करता एकच द्या. जगातले सर्व होणारे या जनतेला आणि या समाजाला आणि सांसारिक लोकाला होणारे दुःख ते मला एकट्याला देऊन टाका आणि या जगाला सुखी करा. असं रतिदेव महाराजानं मागितलेलं भागवतामधलं दान आहे. जगाच्या पाठीवर 2 जण होऊन गेले. एक कुंतीनं मागितलं, मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी न भावे जीवे. मला दुःख प्राप्त व्हावा याच्यापासून लहान बाळापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत या जगामध्ये कोणी उलाढाली करीत नाही. म्हणून या ठिकाणी शास्त्रकार बोलतात, कश्य दोष कुले नास्ती व्याधीनो कोण पीडिता व्यसनम न केन प्राप्तम कश्य सौखे निरंतरम. राज नीती बिनु धन बिनु धर्मा हरी सर्पी बिनु सत्कर्मा. गोस्वामी तुळशीदास महाराज रामायणामध्ये बोलतात, अरे नीतीशिवाय राजकारण टिकत नाही, धर्म केल्याशिवाय धन टिकत नाही. अविवेकामुळे विद्या नष्ट होते, कुसंगतीने संन्यासाचा नाश होतो. अहंकार कायमस्वरूपी अहंकार केल्यामुळे ज्ञानाचा नाश होतो. मायबाप दारूमुळे खानदानाचा नाश होतो. राजनीती बिनु धन बिनु धर्मा हरी सर्पी बिनु सत्कर्मा. किंवा सेवक सुखच्या मान भिकारी. अरे सेवकानं सुखाची इच्छा करू नये, भिकाऱ्यानं सन्मानाची इच्छा करू नये. अरे व्यसनी माणसानं मोठं बनण्याची इच्छा करू नये. अरे लोभ्यानं धनवान बनण्याची इच्छा करू नये. अरे व्याभिचारी पुरुषानं 4 जणांच्या खांद्यावर माझी प्रेत यात्रा जाईल स्वप्नात आणू नये. अहंकार्यानं धर्म अर्थ कामानी मोक्ष याची प्राप्ती होईल. मायबापांना अशी इच्छा करू नये. सट सनय विनय कुटील सन प्रीती सज कृपन सन सुंदर नीती ममता रथ सत्सन ज्ञान कहाणी. अरे मूर्खाबरोबर प्रेम करू नये. अरे कपट्याबरोबर नम्रतेनं वागू नये. अरे कंजूस माणसाला दानाच्या गोष्टी सांगू नये. अरे संसारात रमलेल्या माणसाला ज्ञानाच्या कथा कधी सांगू नये. ममता रथ सत्सन ज्ञान कहाणी. आणि संसारात रमलेल्या माणसाला जर तुम्ही ज्ञानाच्या कथा सांगाल तर गोस्वामी तुळशीदास महाराज बोलतात, आकाशातून दूध काढल्यासारखं होईल. संसारातला ज्ञानी पुरुष कोण आहे? जो जन्मल्यापासून मरेपर्यंत 4 गोष्टी कधीच कोणाला सांगत नाही. हा संसारातला सर्वात विद्वान आणि ज्ञानी पुरुष आहे. 4 गोष्टी कोण आहे? स्वतःवर झालेलं कर्ज कधी कोणाला सांगत नाही. स्वतःला झालेला मनस्ताप कोणापुढे मांडत नाही. अरे नीच लोकांकडून झालेला अपमान कधी कोणाला सांगत नाही. अरे स्वतःच्या धर्मपत्नीचं चरित्र कोणापुढे मांडत नाही. हा संसारातला सर्वात मोठा ज्ञानी पुरुष आहे. तुम्हाला श्लोक सांगून जातो, अर्थनाशम मनस्तापम गृहीचारी तानेच नीच वाक्यम चापमानम बुद्धी मात्रम प्रकाशयेत. विठ्ठल विठ्ठल.
विठ्ठल हा संसारातला सर्वात मोठा ज्ञानी पुरुष आहे. हा संसारिक माणसानं 7 गोष्टी कायमस्वरूपी जवळ ठेवावा. संसारिक कोणाला म्हणावा? ग्रस्त आश्रमाजवळ 7 गोष्टी असावा. कोणत्या? यशम न विद्या न तपो न दानम न ज्ञानम न शिलो न गुणो न धर्मा ती मूर्ती लोका भुईभार भूता मनुष्यरूपीन मृगम चिरंती. अरे या 7 गोष्टी प्रत्येकाजवळ असावा. ज्याला या 7 गोष्टी ठेवायच्या असेल त्यांना 7 गोष्टीचा त्याग करावा. कामम क्रोधम तथा लोभम स्वादम शृंगार कौतिकी अतिनिद्रा ते शिवीच विद्यार्थी इष्ट वर्धत आहे. 7 आणि 7 14 14 14 28 28 28 56 विद्यार्थी सेवका पांतो सुधारतो भय कातारा भंडारी प्रतिहरीचे सप्त सुप्तान प्रोदते 56 आणि 56 112 112 आणि 112 224 अहिण नृपंच शाधुर्म कीटनांच्या बालकम तत्परश्वानांच्या मूर्खांच्या सप्त सुप्तान प्रोदते. शास्त्रकार बोलतात मोठी यादी आलेली, यादी बढती जाएगी. म्हणून यादी वाढत जाईल. म्हणून मी थोडंसं मागं येतो. विठाला संसारिक लोकांना एक श्लोक सांगून जातो. मला तिकडे चिंतनाकडे वळायचं आहे, कारण या ठिकाणी फक्त आता माझ्याकडे 1 तास राहिलेला आहे. एक श्लोक सांगून जातो. संसारिक लोकांना 7 गोष्टीचा त्याग करावा. कोणत्या? 7 गोष्टी जर केल्या तर 28 नावाच्या नरकाची प्राप्ती केल्या जाते. 7 गोष्टी कोणत्या आहे? दूतांच्या मासम मंदिराच्या वेशम मृगम चौर्यम प्रदारा शिवन येतं सप्ताहाने व्यसम नरकम होईती. 7 लोक 7 गोष्टी केल्या का या ठिकाणी नरकाची प्राप्ती केल्या जाते. तसे 28 नावाचे नरक रामायणामध्ये आलेले आहेत. 365 लोकांची यादी रामायणात आलेली आहे. कुठे आलेली आहे? अरण्यकांडाच्या सुरुवातीला विराट नावाचा राक्षसी जगात आणि क्षेत्रधा त्याच्या आई वडिलांचे नाव आहे. सुतिष्णा नावाचे ऋषी, शर्वंग नावाचे ऋषी आहे, मंदकर्ण नावाचे ऋषी ज्यांनी 10,000 वर्षे वारा भक्षण करून तपश्चर्या केलेली आहे. मनमाड येथे अनकै किल्ल्यावरती आतापी वातापी हिलावल यांचा उद्धार केलेला आहे. अगस्त्य मुनीचं शेवटचं दर्शन दिलेलं आहे. शूर्पणखेचा मुलगा साम 60,000 वर्षाकरता काळ खडगा करता तपश्चर्या करू लागलेला आहे. सांबाचा वध केलेला आहे. शूर्पणखेला विद्रूप केलेला आहे. खर दूषण तरी सरा 14,000 सैन्याचा नायनाट केलेला आहे. मारीच मामाच्या आश्रमामध्ये रावणाचं आगमन झालेलं आहे. मारीच मामानं हरणाचं रूप धारण केलेलं आहे. श्रीरामपूर तालुका कोकम ठाण मातुल ठाण बादम ठाम नागम ठाम भोम ठाम चांदुरी चाटुरी नेहुरगाव बहाळगाव त्र्यंबकेच्या निकट घाटी त्र्यंबकेश्वराच्या मागे पेगलवाडी फाटाय प्रदक्षिणा करायला आपण सुरुवात करतो. त्याला औंडा पट्टा म्हटलेला आहे. इथून खरी जटायूची आणि रावणाच्या युद्धाला सुरुवात झालेली आहे. जटायूचा इगतपुरी तालुका टाकेज इथे उद्धार केलेला आहे. तिथे स्थूलशिरा नावाचे ऋषी आलेले आहेत. कबंद नावाचा राक्षस आलेला आहे. पूर्वी हा धनु होता. त्याला सौंदर्याचा ताकदीचा जास्त अभिमान असल्यामुळे एका आंब्याच्या झाडाच्या आडुंगी लपून स्थूलशिरा नावाचे ऋषी फुलं तोडीत असताना त्यांना घाबरू लागलेला आहे. लांडग्या कोल्याचे आवाज काढू लागलेला आहे. तिथं 365 लोकांची यादी आलेली आहे. अरे मांस खाणारा मनुष्य हा मांजर योनीला प्राप्त केल्या जाईल. स्त्रीचं हरण करणारा मनुष्य अस्वल योनीला प्राप्त केल्या जाईल. दुसऱ्याच्या शेतातील त्या ठिकाणी फळे मुळे खाणारा मनुष्य माकड योनीला प्राप्त केल्या जाईल. मीठ खाणारा मनुष्य उंच सुरात उडणाऱ्या पक्षाच्या योनीला प्राप्त होईल. गुळ चोरणारा मनुष्य वागत नामक नावाच्या पक्षाच्या योनीला प्राप्त होईल. दूध चोरणारा मनुष्य हा बगळा योनीला प्राप्त होईल. लाल वस्त्र चोरणारा मनुष्य हा कावळा योनीला प्राप्त होईल. ऊस चोरणारा मनुष्य हा कुत्रा योनीला प्राप्त होईल. मध चोरणारा मनुष्य हा डाश योनीला प्राप्त होईल. शुभ सुगंधी पदार्थ चोरणारा मनुष्य हा चिचुंद्री योनीला प्राप्त होईल. धान्य चोरणारा मनुष्य हा उंदीर योनीला प्राप्त होईल. आकाशातील पक्षी चोरणारा मनुष्य हा बकरा योनीला प्राप्त होईल. गाईला चोरणारा मनुष्य हा घोरपड योनीला प्राप्त होईल. धान्य चोरणारा मनुष्य हा उंदीर योनीला प्राप्त होईल. शुभ सुगंधी पदार्थ चोरणारा मनुष्य हा चिचुंद्री योनीला प्राप्त होईल. दिव्यातील तेल चोरणारा मनुष्य हा पिंगळा योनीला प्राप्त होईल. दिव्यातील एकच वास सोमवार मंगळवार बुधवार अंगठ्यानं पुढं सरकावणारा मनुष्य 3 जन्म निपुत्रिक होईल. त्याला मुलाबाळाची आणि धनाची प्राप्ती होणार नाही.
साधूचा द्वेष करणारा मनुष्य त्याचा कुळुंशवित कुळात कोणी वाली राहणार नाही. मंदिरात भोजन करणारा मनुष्य त्याला क्षयरोग जडेल. मंदिराच्या आजूबाजूला झाडं तोडणारा मनुष्य हा पांगळा योनीला प्राप्त होईल. मंदिरातील माणिकानी मोती चोरणारा मनुष्य हा अंध योनीला प्राप्त होईल. तुमचं जर म्हणणं असेल तर सांगतो 2-3 वाजा लोक यादी. तुमचं जर सांगाच महाराज तर 2-3 वाजून जातील. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला म्हणून मला एकच सांगायचं आहे. म्हणून नामस्मरण अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण या मनुष्याला लादलेलं कलियुगातील आयुष्य फक्त या ठिकाणी 100 वर्षाचं. अल्पायुष्य मानव देह मध्य बालक प्यार समझे काय भजनाची जिने पाया अल्पायुष्य मानव देह शब्द त्याग भाया मध्य बालक प्यार काय भजनाची अल्प आयुष्य मानव देह शेत गणिले ते अर्ध रात्र खाय. किती अल्प आयुष्य आहे. म्हणून या अल्प आयुष्यामध्ये नामस्मरण साधना ही सर्वात मोठी आहे. या अत्यंत महत्त्वाचं आहे. आता माझ्याकडं वेळ कमी नाही तर तुम्हाला सांगितलं असतं. म्हणून अशा अल्प आयुष्यामध्ये प्रत्येकानं आपलं नामस्मरण करून उद्धरून जाणं या ठिकाणी जगामध्ये सर्वात मोठं साधन या कलियुगामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून असो या ठिकाणी मी हे चिंतन मांडून जातो. जगाच्या पाठीवर नान्नोदकम समम दानम न ती द्वादशी समा न गायत्र्या परोमातम नमातम परम दव्यतम. जगामध्ये अन्नदानासारखं जगात दान नाही. गायत्री सारखा श्रेष्ठ मंत्र नाही. द्वादशी सारखी पवित्र तिथी नाही. आणि जगाच्या बाजारामध्ये आईसारखं दैवत नाही. अजून 1 मिनिट तुम्हाला सांगून जातो. आई म्हणजे ईश्वर आहे. ईश्वराची प्राप्ती जर कोणाद्वारे होती तर या ठिकाणी आईद्वारे केल्या जाते. अजून याचे पुढे प्रसंग सांगून जातो. आईच्या रक्तामध्ये, आईच्या प्रेमामध्ये, आईच्या मातृत्वामध्ये एवढी ताकद आहे का 7व्या महिन्यामध्ये हस्ती परिपूर्ण दुधाच्या अंशापासून पूर्ण विकसित गर्भामध्ये केल्या जाते. पण याचा परिणाम 7 महिन्याची बनलेली हस्ती परिपूर्ण हीच हस्ती 100 वर्षाचा कालावधी ओलांडल्यानंतरही रात्रभर धगधगत्या जाळामध्ये जळत असताना चौकून लाकडाचे ढिगार आणि मधी हस्ती धगधग रात्रभर जळणारी हस्ती 100 वर्षानंतर रात्रभर जळणारी हस्ती कोणत्याही तीर्थात नेऊन टाका 1.25 महिन्यानंतर तिचं पाणीच केल्या जातं. पण जगाच्या पाठीवर एक तीर्थ असं आहे का 100 वर्षानंतर रात्रभर जळत असणारी धगधगत्या जाळातली हस्ती नर्मदा मातेच्या तीर्थात नेऊन टाका आणि 1.25 महिन्यानंतर जाऊन पाहत शालिग्राम नाही तर भगवान भोलेनाथाची पिंड बनलेली असेल. ही आईच्या दुधातली आणि रक्तातली आणि प्रेमातली सर्वात मोठी ताकद आहे. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठल अजून एक महत्वाचा विषय तुमच्या पुढे मांडतो. जगाच्या पाठीवर आजपर्यंत असं कोणतं हॉस्पिटल निघालं नाही. जगाच्या पाठीवर असा कोणतं तंत्रज्ञान निघालं नाही. जगाच्या पाठीवर असा कोणता डॉक्टर निघालेला नाही का आईचा रक्तगट वेगळा असताना आणि मुलाचा रक्तगट वेगळा असताना दोन्हीचा रक्तगट वेगळा असताना 9 महिने 9 दिवस गर्भामध्ये वाढ करून सुरक्षित ठेवणारं यंत्र, सुरक्षित ठेवणारं हॉस्पिटल, सुरक्षित ठेवणारं एखादं मशीन, सुरक्षित ठेवणारा डॉक्टर
जगाच्या पाठीवर अजून कुठे झाला नाही, होणार नाही. एकच सुरक्षितेचं, एकच जगाच्या पाठीवरलं सर्वात मोठं तंत्रज्ञान आणि तत्वज्ञान असेल तर ती आईच्या गर्भशयाची सोय. का तिथे रक्तगट वेगळा असताना मुलाचा आणि मुली आईचा तरी सुरक्षित ठेवल्या जात. जगाच्या पाठीवर सर्वात मोठी जर ताकद असेल तर ती आईच्या गर्भाची. विठ्ठल विठ्ठल. अजून एक तुम्हाला दुसरा तिसरा मुद्दा सांगून जातो. जगाच्या पाठीवर अजून कोणतं हॉस्पिटल निघालं नाही, जगाच्या पाठीवर असं कोणतं मशीन निघालेलं नाही, जगाच्या पाठीवर असं कोणतं तंत्रज्ञान निघालेलं नाही. 9 महिने 9 दिवस हे फुफ्फुस कायमचे बंद ठेवणार आणि आईच्या उदरातून बाहेर पडलं का फुफ्फुस चालू करणार. जगाच्या पाठीवर असं कोणतं मशीन आणि हॉस्पिटल आणि कोणता डॉक्टर निघालेला नाही. ती ताकद फक्त आईच्या रक्तात आणि आईच्या प्रेमात आहे. विठ्ठल. मला माहित आहे का, तुम्ही बरेच जण शिकलेले असतील. मी 10वी नापास माणूस आहे, माझ्यापेक्षा BA झालेली माणसं इथे असतील. पण तुम्ही या ठिकाणी आध्यात्मिक या ठिकाणी शास्त्र तुम्ही अभ्यासा, त्यामध्ये असं सापडल्या जातं का या ठिकाणी आईच्या गर्भामध्ये 9 महिने 9 दिवस पर्यंत बाळाचे फुफ्फुस कायमची बंद ठेवल्या जातात. आणि आईच्या उदरातून बाळ बाहेर पडलं आणि ते जर रडायला लागलं तर डॉक्टराला रडत असताना मधी घेतलेला श्वास आणि बाहेर सोडलेला श्वास पूर्ण झाला आणि मधी ओढतानाच तेवढ्याच वेळेस नाळ हातात धरून पटकन तोडावा लागते. ती नाळ तोडली का रिटर्न पाणी जसं माग जोऱ्यात फिरल्या जातं, माग रिटर्न पाणी फिरून हृदयावरती मोठ्यानं वर जाऊन आदळल्या जातं आणि बंद पडलेलं फुफ्फुस वर जाऊन खाली आपटलं का लगेच चालू व्हायला सुरुवात केल्या जाते. हे तंत्रज्ञान आहे. म्हणून तर डॉक्टर आईच्या उदरातून बाळ पडलं तर ते रडत नसलं तर बाळाला चिंकुडा घ्यावा लागतो, ते मताना रडवावा लागतं. जर डॉक्टरना न रडता जर ती नाळ तोडली, तुमच्या भाषात नाळ पण भागवतामध्ये आपेन नावाची जर नाडी तोडली तर 5 सेकंदाच्या वर बाळ जगणार नाही असं अध्यात्मशास्त्र आहे. म्हणून त्याला रडून आपाप त्याला वर फुफ्फुस खाली वर हवा घ्यायला रडायला लावतात आणि तेवढ्याच वेळेस नाळ कातर घेऊन नाळ तोडल्या जाते. ही सर्वात मोठी ताकद जगाच्या पाठीवर जर कोणात असेल तर ती आईत आहे. विठ्ठल भारताचे पहिले पंतप्रधान बऱ्याच दिवसाचे होऊन गेले. तुम्हाला सर्वाला नाव माहीत आहे, इंदिरा गांधी. ज्यावेळेस पंतप्रधान झाल्या तर मीडियावाल्यांनी त्यांना विचारलं, तुम्हाला सर्वात मोठा आनंद तुमच्या जीवनात कधी झाला? सांगा, कधी झाला? तुम्ही निवडून आलात, पंतप्रधान झालात म्हणून झाला का? तुमचा विवाह झाला म्हणून झालात का? सांगा. तेव्हा इंदिरा गांधीचं वाक्य, मला सर्वात मोठा आनंद तेव्हा झाला ना पंतप्रधान न झाल्यामुळे अन्न विवाह झाल्यामुळे. मग ज्या दिवशी माझ्या उदरामध्ये राजीव गांधी जन्माला आले आणि 9 महिने 9 दिवस मी सुखरूप उदरात ठेवून प्रस्तुत झाले आणि पहिला माझं स्तनपान करीत असताना राजीव गांधीनं माझ्या स्तनपान करायला सुरुवात केली. त्या क्षणातला माझ्या जीवनातला सर्वात मोठा आनंद आहे हा इंदिरा गांधीनं त्यांच्या चरित्रात म्हटलेलं वाक्य आहे. विठ्ठल विठ्ठल
ठिकाणी मुद्दे आपल्याला मांडता येईल. आपल्याकरता फक्त अर्धा तास राहिलेला आहे. किती तास राहिलेला आहे? अर्धा तास राहिलेला आहे. मातृत्व किती या ठिकाणी भयानक आहे. 2-4 वर्षापूर्वी या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी ऐकलं असेल, कोकण भागामध्ये इकडे रायगड भागामध्ये 8 वर्षाच्या बाळाला ती माय या ठिकाणी आपल्या कमरावरती घेऊन चाललेली आहे शेतकामाकरता. मुसळधार पाऊस रंगलेला आहे. आता शेतात काम होत नाही म्हणून डोक्यावर पाटीन 8 वर्षाचं बाळ हातात कडेवरती ठेवलेलं आहे. आल्हाद पाय टाकायला गेली, नाल्याचा अंदाज आला नाही. छातीपर्यंत माय ओढ्यामध्ये सापडली, ओढवडत्या पाण्यामध्ये, आणि पाठी फेकून दिली. दोन्ही हातानं कमराला मारलेली मिठी दोन्ही हातानं घट्ट लेकराला मारून ठेवली. 350 किलोमीटर धबधब्यावरून लोणवळ्यावरून खाली जाऊन पडली आणि त्या ठिकाणी एका झाडाच्या फांदीला अटकून राहिली. 48 तासानंतर त्या मातेनं प्राण सोडला. पण 48 तासानंतरही जोपर्यंत माणसं येत नाही, पाहत नाही, तोपर्यंत 3 दिवसापर्यंत मुसळधार पडणाऱ्या पावसाला, वाहणाऱ्या धबधब्याला, लोटणाऱ्या पाण्याला 3.5 दिवसापर्यंत जिवंतपणी मारलेली मिठी, 3.5 दिवसापर्यंत वाहणारा धबधबा, जोऱ्यात वाहणारा वारा, जोऱ्यात निर्माण होणाऱ्या लाटा, 3.5 दिवसापर्यंत जिवंतपणी मारलेली मिठी, मेल्यानंतरही 3.5 दिवस वारा आणि लाटा सोडू शकल्या नाही. ही सर्वात मोठी ताकद आईच आहे. अरे जिवंतपणी तर प्रेम करतेच, पण मेल्यानंतरही जी प्रेम करते तिला माय असं म्हणतात. म्हणून जर लेक माहेरात आली तर शेवटच्या क्षणाला माय सांगत असती मुलांना, मी आता 2-3 दिवसाची तुमची साथी आहे. तिला म्हणा काम आवरून तू माझ्याकडे ये, आता थांबू नको, माझं शरीर फक्त 2-3 दिवसाचं साथी असं मला सांगताय. आणि जेव्हा मुलं फोन लावतात तिला, आईची तब्येत बरोबर नाही, तुला लवकर बोलवलंय, तुझी गडूगडी आठवण काढते, एका क्षणाला काढते. आणि तिकून लेक म्हणते काय घाबरू नका, आजचा दिवस, उद्या मी सकाळी सारं आवरून 7-8 दिवस येते, फक्त आजच्या दिवस तुम्ही थांबा. आणि कंठात आल्याला प्राण माय लेक येत नाही तोपर्यंत सोडित नाही. आणि तिला याच्या अगोदर 3 मुलाला जवळ घेऊन बसते कानाजवळ, आणि त्या मुलाला सांगते दरवाजा लावून घ्या रे, लावून घ्या दरवाजा. आता तुम्हाला सांगते, माझ्या काळजाचा तुकडा तुम्ही असल्यामुळे, ती असल्यामुळे आजपासून 35 वर्षे झाले ही बातमी कोणाला सांगितली नाही. मग ती फक्त तुम्हाला सांगते. सांगा ना, तुम्हाला माहित आहे, अरे तुमची दिदी दर वेळेस माहेरात यायची, पण जाताना माझ्या गळ्यात दरवाजा लावून माझ्या गळ्यात पडून रडायची आणि मला म्हणायची आता 4-5 दिवसांना माझ्या गोड जेवणाला या, आता मी राहणार नाही, बस आता कंटाळे या जाचाला, अशी तुमची दिदी तुमची बहीण म्हणायची. पण 35 वर्षापर्यंत या माईनं तिला धीर देऊन इथपर्यंत तिला आणलं बाबांनो. पण आता मी चालले, पण इथून पुढं तिला जर काही कमी पडलं, ती तुमच्या दारात आली तर तुमच्या पायाला लागते, तिला कधी नाही म्हणू नका. मेल्यानंतरही जी लेकीची सोय करून जाते तिला माय असं म्हणतात. विठ्ठल 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 आणि अजून 1 मिनिट तुम्हाला सांगून जातो. जगाच्या पाठीवर
आलेल्या प्राणाला आजपर्यंत कोणी टाळू शकलं नाही. भागवत रामायण तुम्ही वाचून घ्या. पण आई म्हणजे ईश्वर आहे. कंठात आल्याला प्राण लेक जवळ येऊन हातात हात देत नाही आणि डोळा भरून माय लेकीला पाहत नाही तोपर्यंत माय प्राण सोडित नाही. बरं, जून महिना संपायच्या सुरुवातीला मध्यभागी आला आणि मुलाच्या परीक्षा या मुलांच्या शाळा चालू झाल्या. 5,000 रुपये दप्तराला आणि पुस्तकाला लागतात म्हणून माय 150 रुपयाच्या कामाला लटकली. 150 रुपयाच्या कामाला लटकली आणि 5,000 रुपयाचे 4,000 गोळा केले, राहिले 1,000 रुपये. आणि तिकून पूर्वीच्या काळातला तुम्ही काळा आठवा. पूर्वीच्या काळात बाजारात निरूप ठेवल्या जायचा आणि तो निरूप गावाला जाऊन पोचायचा. आणि मग तिला निरूप मिळाला का माय तुझी 3 दिवसापासून फक्त चमच्याभर पाण्यावर आलेली, फक्त तुझी वाट पाहते, लवकर जा. निरूप मिळाला. डब्बा 3 ताली डब्बा भरला आणि सर्व काम झालं. दुपारा आंब्याच्या झाडाखाली सर्व महिला बसल्या आणि जेवायला सुरुवात केली. ही डब्बा सोडित नाही. बाकीच्या महिला म्हणू लागल्या, नसल भाजी आणली तर लाजती कशाला, आमची भाजी ना. नसल डब्बा केला तर आमचा घे, पण लवकर बैस डब्बा सोड आणि जेवायला सुरुवात कर. डब्बा सोड म्हणली का जवळची मैत्रीण समोर बसलेली होती. जसं पक्षानं अंगणातून उडी मारावी तशी टणकन उडी मारली आणि तिच्या गळ्यात जाऊन पडली. गळा दाबला आणि मोठ्यानं हांबारडा फोडला. तुला माहिती आहे मी डब्बा का सोडित नाही? विचारला नाही, पण मी तुला सांगून जाते. आईचा निरोप आलेला आहे 3 दिवसापासून आहे. फक्त तुझ्या करता प्राण रोखून ठेवला. निरूप मिळता क्षणी निघून ये, त्या क्षणाला निघून ये, असा तत्काळ निरूप मिळाला. पण 1,000 रुपये कमी आहे मुलाच्या या करता दप्तर घेण्याकरता, म्हणून मी थांबले. तेव्हा बाकीच्या महिला म्हणतात, येडे सकाळी सांगायचं ना, तुझी अर्धी आत आम्ही दिवसभर लावून घेतो, पिकलं पान गळून जाईल बेटा. अरे कधी पुन्हा मिळणार नाही. प्रत्येकीनं आपल्या याच्यात हात घातला. 10 रुपये 20 रुपये 30 रुपये तिला दिले आणि सांगितलं निघ, पटकन रस्त्याला लाग. कोणी पाणी पाजलं, तांब्याभर पाणी पिऊन घे, प्रवासात मिळतं ना मिळतं, निघ. आणि प्रत्येकीनं जेवण तसंच गुंडळून ठेवलं आणि आंब्याच्या झाडा खालून तिला या ठिकाणी लावलं. रस्त्याला कोणी चप्पल काढली, फाटकी चप्पल, दुसरी चप्पल दिली, जाय. आणि तिला जवा निघाली, लाल पिवळी गाडी पकडली, चप्पल विसरली, एसटी पकडली आणि भर उन्हामध्ये पळत पळत आली. 4 दिवस आथुरणावरती माय पडलेली, चमच्याभर पाण्यावर आलेली. 2 माणसं उठवण्याकरता लागतात. पण जेव्हा भावाच्या मुलानं अंगणात खेळता खेळता आवाज ठोकला, ए आई, अगं आत्या आली ग, एवढाच आवाज ऐकला. मरणाऱ्या माशावर शेवटच्या क्षणाला पाणी शिपडलं का मासा ताणकन उडी मारतो, तशी 3 माणसं उठवायला लागत होते. नुसती आत्या आली म्हटल्याबरोबर ताट म्हातारी उठून उभी राहिली, बाहेर येऊन त्या दरवाजाला धरून उभी राहिली. आणि बाळाला सांगितलं, त्या ठिकाणी टोपल्यातून थोडासा कुटकान भाकरीचा, तांब्याभर पाणी आण. दारात आली, सांगितलं, बेटे बाहेर थांब. 7 तुकडे अंगावरून ओवळले आणि थरथर त्या हातानं तिच्या ओठाला पाणी लावलं. पाणी ढसा ढसा पिली आणि आत घुसताना वरून एका खांद्यावर आपला शरीर टाकून दिलं आणि उभ्या दरवाजात लेकीच्या गळ्यात पडून प्राण सोडला. त्याला माय असं म्हणतात. विठ्ठल 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 म्हणून जगाच्या पाठीवर आहे. अरे दक्ष नावाच्या राजानं सक्त ताकीद केली होती, सती येईल, भगवान भोलेनाथ येईल. विश्वमित्र, ब्रह्मदेव, शंकर महादेव बसलेले आहेत, सभेत बसलेले आहेत. सुरुवातीला बसलेले ब्रह्मदेव आहे.
2 नंबरला विश्वामित्र आहे आणि 3 नंबरला माझा जावई भगवान भोलेनाथ आहे. भागवतातली कथा आहे. जेव्हा दक्ष नावाच्या राजाचं आगमन होतं, सर्व प्रजाजन उठून नमस्कार करू लागलेले आहेत. पण 3 जण उठले नाही. भागवतात गोड कथा आहे. 3 जण उठले नाही. ब्रह्मदेव उठले नाही. जाऊ द्या, सृष्टी करते, नाही उठले तरी चालेल. अरे विश्वामित्र गुरु आहे, नाही उठले तरी चालेल. पण 3ऱ्या क्रमांकाला जावई मुला समान असतो. हा का उठला नाही, मला का नमस्कार केला नाही, याचा राग डोक्यात आला. दक्ष नावाच्या राजाचा वाजपेय नावाचा यज्ञाला आरंभ केला. वाजपेय यज्ञ करीत असताना 17 पशु लागतात, 17 यज्ञ लागतात, 17 छत्र लागतात, 17 सोन्याचे रथ लागतात. असा वाजपेय यज्ञ भागवतामध्ये कसा करावा असं गोड वर्णन आहे. आणि वाजपेय यज्ञ करण्याच्या अगोदर बृहस्पती श्रव नावाचा यज्ञ अगोदर करावा लागतो आणि मधी वाजपेय नावाचा यज्ञ करावा लागतो. हा यज्ञ पूर्ण झाला पुन्हा डबल बृहस्पती श्रव नावाचा यज्ञ करावा लागतो. तसा यज्ञ पूर्ण होत नाही असं भागवतात गोड वर्णन आहे. मला तिकडे ओळायचं नाही. आणि जबार दक्ष नावाच्या राजानं सांगितलं, सती येईल. एकूण 60 बहिणीला नम्र विनंती आहे, तुम्ही जरी माझ्या मुली असल्या आणि ती जरी माझी मुलगी असली, पण ती आल्याबरोबर जर तिच्या गळ्यात पडून कोणी जर रडलं तुमच्या पैकी तर दरदार तलवारीनं मान उडून देईल. याद राखा. एकूण 60 मुली साईटला झाल्या आणि दक्ष नावाच्या राजाची पत्नी या ठिकाणी एका साईटला जाऊन बसली आणि आकाश मार्गाना यज्ञ करता विमानाची सुरुवात झाली. सती म्हणू लागली भगवान भोलेनाथाला जाऊ सांगितलं, बघ यज्ञ आपल्या दोघाय करता ठेवलाय, आपला पेशल अपमान करण्याकरता ठेवला जाऊ नको. ऐकली नाही. 5 गण दिले, नंदीला दिलं. निघाली आणि सक्त ताकीद दिली होती, कोणी बोललं तर दरदार तलवारीना मान उडवल्या जाईल. पण सती दारात उभी राहिलेली पाहिली, माय मरणाला घाबरली नाही, पळत पळत जाऊन सतीच्या गळ्यात पडली आणि त्या ठिकाणी दक्ष नावाच्या राजाच्या या ठिकाणी राज शासनावरून आणून बसवलं. अरे मरणाला जी घाबरत नाही तिला माय असं म्हणतात. आणि तिच्या जीवामध्ये आत्म्याबद्दल असलेल्या लेकराचा हिताचा कळवळा कसा असतो याचं प्रतिपादन उदाहरण तयार करणार उदाहरण म्हणजे तुकोबारायाच्या पहिल्या अभंगातलं कडवं.
कुळाचे हित वाहे माऊलीचे चित्त. सर्वात जास्त प्रेम आईचं जर कोणावर असेल तर लेकीवर असतं. तू म्हणाला असं कसं? दाखवताना मुलावर दाखवते आणि तुम्ही म्हणतात लेकीवर. अरे दाखवताना प्रेम मुलावर आहे पण खरं प्रेम तिचं लेकीवर आहे. लेक बाळतपणा करता येणार आहे तर त्याच्या अगोदर 9 महिन्यापासून तयारी आहे. तिच्या करता एका डब्यामध्ये तूप साठवण्याचं काम जी करते तिला माय असं म्हणतात. कोणी जर चमचाभर मागू द्या तर देत नाही. एक एक थेंब गोळा करून डब्बा भरण्याचं काम 9 महिन्याच्या अगोदर लेकी करता करते. तिचं नाव माय. ना अजून 1 मिनिट सांगून जातो. घरातल्या कुरडाया, घरातले या ठिकाणी डाळी, घरातल्या असलेल्या जेवढ्या वस्तू आहे या लेकीला कुठपर्यंत मिळतात मायारातल्या. जोपर्यंत माय जिवंत आहे तोपर्यंत आहे. ज्या दिवशी ज्या मायारातली माय गेली त्या दिवसापासून लेकीची पिशी रिकामी होते तर शेवटच्या क्षणापर्यंत पिशी रिकामीच राहते. किती श्रीमंत लेक राहू द्या पण 2 डाळी 2 पापड किंवा काहीतरी दिल्याशिवाय माय रिकाम्या पिशवीनं लेकीला कधीच पाठवित नाही. ती सांगताना सांगते तुझं भरपूर चांगलं केलं पण माझ्या फाटक्या तुटक्या आयुष्यभर गरिबीला दरिद्रीना लादलेल्या संसारातलं एवढे 2 पापड तरी राहू दे, तुझे लेकरं खातील. ती म्हणते मी विकत घेते. नुसतं ऑर्डर दिली का बनवून येते. अरे भरपूर ऑर्डर दे, भरपूर आण पण या गरीब आईचे 2 पापड तर घेऊन जाय. तशी जाऊ नको माय. मी जिवंत आहे तसं रिकाम्या पिशीना जाऊ नको माय. म्हणून अगोदर पिशी भरून ठेवते. आणि ज्या दिवशी माहेरातली माय गेली त्या दिवसापासून पिशी रिकामी होते तर शेवटच्या क्षणापर्यंत पिशी रिकामी राहते मायबापाने. दिवाळीचा आनंद कुठपर्यंत आहे? जोपर्यंत माहेरात माय जिवंत आहे तोपर्यंत आहे. सारं सामान आणून ठेवलं. नवरा म्हणतो अरे बनव ना, बनव. तिला फोन लावा, तिला म्हणा तू जर लेट येत असेल 8 दिवसांना तर आता काला बनवते, तुझ्या हातानं बनवू. राहू द्या तसंच गुंडळून ठेवा कोपऱ्यामध्ये. तिला फोन लावा आणि ते बी आणायच्या अगोदर फोन लावा. येत असली तर आम्हाला सामान आणायला, नसन येत तर तुझ्या करता आमची दिवाळी बंद. तू 15 दिवसांना ये, महिन्याना ये, तवा आम्ही दिवाळी करू. काय लेकी माईचं हृदय. लेकी करता दिवाळी बंद करणारी. आणि लेक बी साधी समजू नका, लेक बी साधी समजू नका. मायारात राहून, सासरी राहून रात्रंदिवस बापाचं आईचं चिंतन करते. एक फोन केल्याशिवाय लेक जेवत नाही. आणि दिवाळीचा सण आला, इकूनचे माणसं पाठवीत नसले तर सारखी रस्त्यांना झुरत राहते. रास्त रस्त्यांना झुरत राहते. अंतकरण असं असून जातं. आणि घरातले माणसं म्हणतात तू जाय पण तेवढं काम केल्याशिवाय जाऊ नको, तुला सुट्टी नाही. तर जेवण बंद करते, आंघोळ बंद करते आणि 5 दिवसाचं काम एका दिवसात आवरून ठेवते. त्यांना सांगते बघा झालं का नाही, आता मला ऑर्डर द्या. सारखी भावाची मायाराची वाट पाहते. दिवाळीच्या
माहेरा 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 असं गोड वर्णन आहे, सुंदर या ठिकाणी अंकुश महाराजांना गायलेलं आहे. सर्वांनी टाळी वाजवा एकदा. फार गोड गायलेलं आहे. म्हणून सर्वात जास्त प्रेम आईचं लेकीवर असतं. मायबापानं कितीतरी बोललो तर या ठिकाणी विषांतर होणार नाही. आणि अजून 1 मिनटं सांगून जातो. माझ्याकडं वेळ फक्त आता 5 मिनटं राहिले. अजून 1 मिनटं बोलून जातो. किती श्रीमंत मुलगी राहू द्या, किती श्रीमंत मुलगी राहू द्या, तिच्या घरी 10 नौकर राहू द्या, पण मायाराज जर लेक आली तर आई तिला सांगते स्नान करू नको, थांब माझ्या माग काम आहे. तिचं काम आवरलं तर उठणं लावून लेकीला पाटावर बसवते. आणि 3 महिन्याच्या लेकीला जसा आंघोळ स्नान घालीत होते तशा 35 वर्षाच्या लेकीच्या डोक्यावर पाणी ओतते आणि साबण लावून लेकीला आंघोळ घालते. तिला माय असं म्हणतात. त्या ठिकाणी अजून 1 मिनिट सांगून जातो. लेक जर धावपळीमधून आली जेवण करून झोपली तर तिला म्हणते तुझी पिशी कुठं आहे. हळूच झोपलेल्या डोक्याजवळून पिशी उचलते आणि मागल्या अंधाऱ्या खोलीमध्ये जाऊन खाली ओतते आणि एक साडी उनगडून पाहते. आणि साडीला जर मधी फाटलेलं दिसलं, चप्पल फाटलेली दिसली, तशीच गडी घालून तिच्या उशाजवळ आणून ठेवते. आणि झोपेतून उठली का उशाजवळ तांब्या घेऊन बसते आणि जेवण घेऊन तिला खाऊ घालते. आणि मग हसून तिला बोलते. आता तर काही गाय नाही ना, आहे ना 2-3 दिवस. नाही 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 गाय नाही, ते येऊन देत नव्हते. ते म्हणे फक्त आजची रात्र जाईन सकाळी निघून ये, अशी आर्डर आहे. मी आले ना 2-3 महिन्यांना 2-3 दिवस येईल, पण आता नाही. मग एक काम कर, सकाळी किती वाजता जातील? चहा घ्यायला तिथं सांगितलंय त्यांनी. काय घाबरू नको, 9 वाजता जाय, 9 वाजता जाय. आणि मग एकांतीपती राजाला बाजूला घेते आंघोळीच्या ठिकाणी आणि त्यांना सांगते नीट ऐका, ती तिकडे झोपलेली आहे. तिला माहिती आहे यांची गरिबी आहे म्हणून फाटलेले कपडे आणतीन, फाटलेले गुंडळून पुन्हा सासरी जाते. मरेपर्यंत आपल्या माग दरिद्री हातपाय धुवून माग लागली. आता मरेपर्यंत सोडणार नाही, ही मला बी खात्री झाली आणि तुम्हाला खात्री. पण माझ्या करता एक गळ्यातलं काढून देते, एक तर मोडून टाका, नाही तर 5,000ला ठेवून द्या. आणि तिला 2 साड्या, 1 चप्पल आणि अजून काय लागत तेवढं घेऊन या. 9 वाजाच्या आत या. न मागता लेकीला कायम दिल्या जात. कुठपर्यंत? जोपर्यंत माय जिवंत आहे तोपर्यंत आणि बाप जिवंत तोपर्यंत आहे. सर्वात जास्त प्रेम या ठिकाणी आईचं लेकीवर असतं. माझ्याकडं अजून फक्त 4 मिनिटं बाकी राहिले. बाळ जर आडवं आलं तर पहिल्या सूट पेशंट मंडळी या ठिकाणी दवाखान्यात हजर होतात आणि डॉक्टर विचारतात कोण आलंय तुमच्याबरोबर. तर ती माय सांगते 90 वर्षाचा बाप आहे आणि 85 वर्षाची माय. मधी बोलवा, मधी बोलवा. बाप सांगतो आपल्या माघारी कोणी येणार नाही. रातच्या भाकरी बांधून घे आणि 2 गोधड्या गुंडळून घे. आपल्या माघारी कोणी येणार नाही, गावातून नाते गोत्यातून चाल.
आणि जेव्हा गोधाड्या हातामध्ये बापाच्या आणि तिच्यामध्ये शिळ्या भाकरीच्या पेंडक आणि काठ्या दोन्हीच्या हातामध्ये, या बसा. तुम्ही कोण? आम्ही डॉक्टर मायबाप आहे ना तिचे. असं का? हां बाबा ऐकायला येतं. भगवंतानं अजून कान चांगले ठेवले डॉक्टर साहेब. हे बघा मी पूर्ण तपसलेलं आहे, पण बाळ आडवं आल्यामुळं आता फक्त 3 मिनिटं बाकी आहे. एक तर बाळ वाचेल, नाहीतर माय वाचेल. बरे का? काय करायचं सांगा? वरून भाकरीचं तुकडं टाकलं, म्हातारी पडदिशी खुर्चीला धरून खाली पडली, डॉक्टरच्या पायाला हात लावला. डॉक्टर साहेब थोडं व्यवस्थित बोला हो. पहिल्याच बाळतपणाला माय लेकरू आलं आणि तुम्ही असं बोलतात. डॉक्टरनं सांगितलं माय मी काय करू, मी काय करू? हां मग तुम्हाला आम्ही गरीब समजू नका. आमच्या काळजाच्या तुकड्या करता आम्ही काही उलाढाली करू. बाळ गेलं तरी चालल, पण तिला तेवढं वाचवा. आम्हाला मुलगा नाही, एवढ्याच लेकीच्या आशेवर आम्ही जगतो म्हातारी मायबाप. हां त्यावेळेस बापानं हात धरला. अरे मागा सरक, डॉक्टर बरोबर करणारे, रडू नको, तू बाहेर जा. हां हां म्हातारी म्हणती नका डॉक्टर साहेब, मला कोपऱ्यात बसू द्या, बाहेर हाकलू नका, पण माझी विनंती आहे बाळ गेलं तरी चालेल, तिला वाचवा. आणि जेव्हा तिचा पतिराज येतो, तिन्हीच्या सया येतात. पतिराज पायथ्याजवळ येऊन उभा राहतो आणि डोळे भरून आणतो. अंगावर शाल टाकलेली आहे, खाली हात मोकळे, नळ्या नाकामध्ये लावलेल्या. आणि जेव्हा पती राजाला पाहिलं, तिनं डोळे भरून आणले. पती राजानं हंबाडा फोडला. डॉक्टर साहेबांना सांगितलं चला बाहेर, चला चला. डॉक्टर साहेबाला हात जोडले. पती राजांना हाकलू नका हो, आयुष्याचा जोडा आहे माझा, एवढा जोडा जर हरवला तर माझं जीवन पुन्हा संपून जाईल. डॉक्टर साहेब एक काम करा, आयुष्यभर मुलबाळ झालं नाही तरी चालेल, पण बाळ गेलं तरी चालेल, माझ्या आयुष्याच्या जोड्याला वाचवा हो. हात धरून डॉक्टर साहेब बाहेर काढून देतात आणि सर्वांच्या सया घेऊन खाली पडदे केल्या जातात. तापल्याल्या घसल्याल्या कात्री जवार बाहेर आणून ठेवल्या जातात. माय वाकून पाहती तर मोठाल्या कात्री जवा दिसायला सुरुवात होते. तर डॉक्टर साहेबाला पुढे डोळे भरून आणले आणि हात जोडले. डॉक्टर साहेब एकदा फक्त एवढी शाल कमरापर्यंत खाली करा. खाली केली, गळ्यात हात घातला, तुळशीची माळ काढली आणि डॉक्टर साहेबाला सांगितलं तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे, या बोळ्या बाबड्या गरीब आईची शपथ आहे, मी मेले तरी चालेल, पण एवढ्या कात्री माझ्या काळजाच्या तुकड्याला लावू नका हो, कापू नका हो. मी मेले तर सगळं माझी मान उडवा, पण माझ्या काळजाच्या तुकड्याला कात्री लावू नका. अहो तुमचा वंश वाढवणार आहे, फार गुणी जन्माला येणार आहे, मला खात्री आहे. अरे जगाच्या पाठीवर अजून बाळाचंही तोंड पाहिलं नाही. गर्भामध्ये ज्या बाळाची गुण गाते ना त्याला माय असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल कितीतरी प्रसंग आहे, कितीतरी प्रसंग आहे. आपण दिवस रात्र बोलत राहिलो तरी संपणार नाही. कितीतरी प्रसंग आहे. राजगडावर तुम्ही गेले का कधी? आता जा. राजगडावर गेले का हिरकणी नावाचा एक बुरुज आहे. असं वर पाहायला गेलं का टोपी आपाप खाली पडून जाते. हजारो फुटाचा बुरुज आहे. तिथं एक गवळवाड्यातली गवळण दूध घालायला येत होती आणि सूर्यास्त झाला का त्या गडाचा नेम होता, दरवाजे आपाप लावल्या जायचे, 2 सेवक ठेवल्या जायचे. एका ठिकाणी दूध घालायला गेली, टाइम झाला, गडाचे दरवाजे लावल्या गेले आणि पहाऱ्या कराचे या ठिकाणी पाय धरू लागली. माय तुम्ही माझ्या मोठ्या भावासारखे 2.5 वर्षाचं लेकरू आहे, 1 सेकंद माझ्या विना राहणार नाही, सकळपर्यंत ते कसं राहील, म्हणून तुमच्या पायाला लागते, तेवढे साखळदंड काढून घ्या. त्यांनी सांगितलं माय तू जरी बहिणीचं नातं लावलं पण खरंच तू बहीण आहे,
पण राजगडाचा नियम असल्यामुळे आम्ही सकाळपर्यंत 8 वाजेपर्यंत माय दरवाजे उघडणार नाही. आमच्या पायाला धरून बसू नको तू. किती विनवण्या केल्या तरी आम्ही उघडणार नाही असा राजाचा नियम असल्यामुळं आम्हाला माफ कर माय. तिला पाय धरलेले ते राजगड हात बाजूला करतात, दर्शन घेतात त्या माईचं आणि सर्वजण निघून जातात. विचार करती 2.5 महिन्याचं बाळ आहे, माझा काळजाचा तुकडा, सकाळ 8 वाजा लोक कसा राहील म्हणून कोपऱ्यात येते आणि साडी फाडायला सुरुवात करते आणि फाडली का गाठ देते, फाडली का गाठ देते, फाडली का गाठ देते. 1000 फुटाच्या ब्रूजवरून साडीचा पदर वर बांधला आणि 12 वाजता माय कधी उतरून गेली या राजगडाच्या सेवकाला सुद्धा कळलं नाही. लेकराला पाजलं, झोपी गेली. सकाळी राजाला सांगितलं गवळवाड्यातली गवळण दिसत नाही सरकार, विहिरीच्या तुपाच्या विहिरीत पहा, पाण्याच्या तलावामध्ये पहा. सर्व पाहिलं सरकार, पण माय काय सापडत नाही. असं का? मग एक काम करा, घरी जा म्हणून रथावरती बसून सेवक मंडळी पाठवले. तर 2.5 महिन्याच्या बाळाला माय पाजित होती आणि पाजित असताना सेवकाला सांगितलं लगेच घेऊन या. तिनं बाळाला घेतलं आणि राजा पुढं आणलं. राजानं पहिला प्रश्न या ठिकाणी तिला विचारला, का 1000 फुटाच्या ब्रुजावरून तुला उतरताना एवढ्या साडीच्या पदराला खालून धरताना तुला तुझ्या मरणाची भीती तुला वाटली नाही? एवढं मरण तू धोक्यात घातलं कशा करता? तर एवढं विचारल्यानंतर ती माय काहीच बोलली नाही. फक्त 2.5 महिन्याच्या पाडसाला वर धरलं, राजाला दाखवलं, एवढ्या फक्त माझ्या काळजाच्या तुकड्या करता मी मरणालाही घाबरली नाही ना 1000 फुटावरून उतरून गेली. याला म्हणतात लेकोराचे हित आणि वाहे माऊलीचे चित्त. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. विठोबा रखुमाई बराचसाच वेळ झालेला आहे. फक्त 1 मिनिटावर एका चरणावर बोलतो, आपली वेळ समाप्त झालेली आहे. म्हणून ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. पोटी बहार वाहे त्याचे सर्वस्वी साहे. म्हणून जगाच्या पाठीवर सकळ तीर्थाची धुरे, जे का माता पितरे त्या शिवीशी कीर शरीरे लोन कीजे. जगाच्या पाठीवर वाहत तीर्थ आणि वाहत दैवत जर कोण असेल तर ते मायबाप आहे. प्रत्येकानं मायबापाची सेवा करा. 5000ची जर साडी तुम्ही तुमच्या पत्नीला जर आणली, आनंदानं आणली,
पत्नी म्हणत होती फक्त 300 रुपयाची साडी आणा. कितीची साडी आणा? 300 रुपयाची साडी आणा. पण यांना विचार केला, जाऊ दे, आयुष्यभर दरिद्री माग लागली, हिला आयुष्याचं खुश करतो. 5,000ची साडी पैठणची आणली. कुठं? पैठणी. एवढ्यावरून पैठणी आणली 5,000ची साडी. आणि आनंदाना तिला द्यायला गेला. ती म्हणते ठेवा, नंतर उघडून पाहू. हा म्हटला नाही नाही, माझ्या देखत उघड. म्हणून आनंदानं शब्बासकी मिळन म्हणून स्वतः हातानं काढून तिला दाखवली. तिनं हातात सुद्धा घेतली नाही, नुसत्या हातातल्या साडी पाहिल्याबरोबर त्याला म्हणू लागली, तुम्हाला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? काय डोक्याचा भाग आहे का नाही तुम्हाला? अशी कलरची साडी आणत असतात का? हातात घेतली नाही, 5,000ची साडी आणली, पण बायकोना तिची वाली अक्कल काढली आणि 300 रुपयाचं लुगडं आणलं. एकच मिनिट थांबा, एकच मिनिट थांबा, एकच मिनिट थांबा. झाली सेवा समाप्त आली. 5,000च्या साडीवर बायकोना तिची अक्कल काढली आणि 300 रुपयाचं लुगडं आणलं. आईला हातात दिलं, उनगडून पाहिलं. आईनं डोळे भरून आणले. बाळा, पायात चप्पल नाही, तुझ्या अंगात शर्ट नाही, अजून मला 2 लुगडे थिगळ लावून मी ठेवले होते, 2 वर्षे मला गेले असते. तू 300 रुपये कशाला खर्च केले बाबा? 300 रुपयाच्या लुगड्यात माय डोळे भरून आणती आणि 5,000 रुपयाच्या साडीमध्ये बायको तिची अक्कल काढते. याच्यातला फरक आहे. म्हणून पोटी भार वाहे त्याचे सर्व सोयी साय. जगाच्या पाठीवर असं गोड बरेच प्रकाराने या ठिकाणी सांगता येईल. म्हणून 3,888 जन 38,016 किलोमीटरचा प्रवास या मातोश्रीचा झालेला आहे. या ठिकाणी पूर्णत्वाला गेलेला आहे. तुम्ही या ठिकाणी किती प्रपंच करता दगडा, पण या ठिकाणी तुमची तोल मोल काडी मौल या ठिकाणी किंमत करणारा जर कोण असेल तर हा प्रपंच आहे. भल्या भल्याला सुद्धा यांना काडी मोड केलेला आहे, तृण केलेला आहे. म्हणून पोटी बहार वाहे त्याचे सर्व सोयी साय. आणि तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. प्रत्येकानं मायबापाला तीर्थाचं सारे, देवताचं सारे, प्रत्येकानं मायबापाची सेवा करावा. आणि सारजाबाई मुरलीधर या ठिकाणी बोरकर यांचा 3,888 जन 38,016 किलोमीटरचा प्रवास भगवान परमात्मा करून घेवा अशी भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो. पुनश्च सर्व आमचे महाराज मंडळी, जाणते माता भगिनी, पुरुष मंडळी, बाल गोपाल सर्वाबद्दल आदर आहे, सर्वाबद्दल प्रेमे, सुंदर अशी माईक सिस्टीम. आणि आमचं सूरज असं या ठिकाणी ऋषिकेश भाऊ कोंडारकर लाईव्ह कार्यक्रम जगामध्ये दिग्गज साधू महात्म्यांचे कलाकारांचे ज्यांनी महाराष्ट्रात प्रसिद्ध केले, त्यांच्या उपस्थित या ठिकाणी पुनश्च सर्वाला वंदन. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराजा माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर. विठ्ठल जय जय जय.